जय महाराष्ट्र मित्रांनो, तर हिंदुस्थान कॉपर लिमिटेड यांच्यातर्फे लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। इथे बघू शकणार तुम्ही करिअर्स मध्ये जर आलं तर एंगेजमेंट फॉर ट्रेड अप्रेंटिस इन खेत्री कॉपर लिमिटेड, हिंदुस्थान कॉपर लिमिटेड इथे ह्यांचा प्लॅन्ट आहे आणि तेच तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे। 209 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे 10वी उत्तीर्ण असलेले सगळे विद्यार्थी आणि ज्यांचं 10वी प्लस ITI झालेलं आहे संबंधित ट्रेड मधून ते विद्यार्थी इथे ट्रेड अप्रेंटिस पदाला अप्लाय करू शकतात। फॉर्म ऍक्सेप्ट करायला सुरू झालेला आहे। शेवटची तारीख सुद्धा त्यांनी डिक्लेअर केली आहे। 2/6/2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात। सविस्तर माहिती व्हिडिओ मार्फत समजावून सांगतोय। जाहिरातीवरती आलेले आहेत तर इथे बघू शकतात की हिंदुस्थान कॉपर लिमिटेड खेत्री कॉपर कॉम्प्लेक्स त्यांचा प्लांट आहे। इथे संबंधित जे काही ट्रेड आहेत ITI चे, त्या ट्रेड मधून ज्यांचं ITI उत्तीर्ण आहेत असे सगळे विद्यार्थी तिथे अप्लाय करू शकतात। आता इथे बघायचं झालं तर ट्रेड मध्ये जसं की मेट माइन्स आहे, ब्लास्टर आणि फ्रंट ऑफिस असिस्टंट याच्यासाठी ट्रेनिंगचा किती वर्षाचा ड्युरेशन आहे ते दिलेलं आहे। कॅटेगरी वाईज इथं त्यांनी सीट दिलेले आहेत आणि इथे जर तुमचं 10वी पास झालंय तरी तुम्ही अप्लाय करू शकतात आणि 10+2 असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकतात। इथं कोणतंही टेक्निकल एज्युकेशन लागणार नाहीये। त्यानंतर आता ज्यांचं 10वी प्लस ITI झालेलं आहे, ITI NCTVT झालेलं आहे, संबंधित ट्रेड जसं की डिझेल मेकॅनिक झालं, फिटर झालं, टर्नर, त्याच्यानंतर वेल्डर आहे, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, त्याच्यानंतर ड्राफ्ट्समॅन, त्यानंतर मेकॅनिकल, कम्प्युटर ऑपरेटर, सर्वेअर, पंप ऑपरेटर, रेफ्रिजरेशन आणि AC इथे बघायचं झालं तर टोटल 15 असे ट्रेड दिलेले आहेत आणि ज्या ट्रेड मधून तुमचं ITI उत्तीर्ण आहेत इथे तुम्हाला कॅटेगरी वाईज इथं नंबर ऑफ सीट्स एकदा पाहून घ्यायचे आहेत। असे सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात। आता क्वालिफिकेशन मी समजावून सांगितलं। एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि एज लिमिट बघायचं झालं तर ITI तुमचं पास आहेत आणि रेकग्नाइज जसं की NCVT आणि SCVT म्हणून रेकग्नाइज केलेलं आहे तरी तुम्हाला इथे अप्लाय करता येणार आहे। आणि 2023 ला ज्यांचं ITI पास झालेले आहेत तरी त्या विद्यार्थ्यांना इथे अप्लाय करता येणार आहेत। आणि जसं की तुमच्याकडे एक्स्ट्रा क्वालिफिकेशन आहे, जसं की तुम्ही डिप्लोमा केले, BE केले आणि इक्विव्हॅलंट एज्युकेशन घेतलेलं आहे तर तुम्हाला कन्सिडर केलं जाणार नाहीये। जसं की BA झालंय, BSc झालंय, BCom झालंय, तुम्हाला इथं कन्सिडर केलं जाणार नाहीये। 10वी वरून ज्यांचं ITI झालेलं किंवा ऍटलिस्ट 10वी उत्तीर्ण असे सगळे विद्यार्थी अप्लाय करू शकतात। एजच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर कमीत कमी 18 वर्ष ते वयाच्या 30व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता। कट ऑफ डेट जी काय असणार आहे तिथपर्यंत तुमचं एज्युकेशन एज कॅल्क्युलेट केलं जातं। त्यानंतर अप्रेंटिसची जी काय ट्रेनिंग आहे, किती वर्षाचा प्रोग्राम असणार आहे ते वरती मी सांगितलेलं आहे। स्टायपन गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसार तुम्हाला दिलं जातं। सिलेक्शनची मेथड कशी असणार आहे, जसं की तुम्हाला 10वी मध्ये पडलेले मार्क्स, ITI मध्ये पडलेले मार्क्स हे एक वेटेज काढलं जातं 30% आणि त्यानंतर 30% जे काही वेटेज आहे ती ITIच्या मार्कवरती आहे आणि 100 पैकी जे काही 70% ने काढलेले आहे, जसं की 10वी मध्ये जे काही मार्क्स पडलेले आहेत त्याचा 70% ने इथं वेटेज काढलं जातं आणि त्याची टोटल केली जाते। त्यानंतर इथे तुम्हाला 10 मार्क इथं बोनस दिले जातात। ज्यांचं इथे ऑलरेडी हिंदुस्थान कॉपर लिमिटेडचे जे काही एम्प्लॉय आहेत, एक्झिस्टिंग एम्प्लॉय ते असतील तर त्यांना 10 गुण इथे एक्स्ट्रा दिलेले आहेत। त्यानंतर अप्लाय करायचं कसं सुरू झालेलं आहे तर करिअरमध्ये आपण जाऊन फॉर्म अप्लाय करून दाखवतोय। ट्रेड अप्रेंटिस तुमचं पदाचं नाव असणार आहे। संबंधित ट्रेड मधून तुमचा ITI पूर्ण पाहिजे। apprenticeship.government.in ही वेबसाईट आहे, यावरती सुद्धा आपल्याला अप्लाय करायचं। जर इथं क्लिक केलं तरी अप्रेंटिसची जी काही वेबसाईट आहे यावरती रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। सोबतच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे HCL ची यावरती अप्लाय ऑनलाईन वरती फॉर्म तर भरून द्यायचा आहे। सोबतच अप्रेंटिसशिपची जी काही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे यावरती सुद्धा रजिस्ट्रेशन आवश्यक आहे। तर दोन्ही एकदा मी गोष्टी रिपीट करतोय। अप्रेंटिसशिपचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे आणि त्यानंतर स्टेप नंबर 2 मध्ये जे काही रजिस्ट्रेशन आपण HCLच्या करिअर्स मध्ये जाऊन करणार आहोत त्या दोन्ही गोष्टी इथे इम्पॉर्टंट आहेत। त्यानंतर सगळा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे। सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे। शेवटची तारीख 2 जून असणार आहे। तुमचं कट ऑफ आणि एज कधी कॅल्क्युलेट केलं जातं, जसं की एज आणि तुमचं शिक्षण हे 1 मे 2025 ला इथं कॅल्क्युलेट केलं जातं। तर लवकरात लवकर हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करून द्यायचा आहे। बघायचं झालं तर 12 ते 13 दिवस शिल्लक आहे। करिअर्स मध्ये घेऊन आलोय तर होम अप्रेंटिसची जी काही वेबसाईट आहे यावरती रजिस्टर ॲज अ कॅन्डिडेट या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे रजिस्टर ॲज अ कॅन्डिडेट, त्यामध्ये ITI स्टुडंट आहे मी येस करायचं आहे। रोल नंबर टाकून फाइंड डिटेल्स मध्ये क्लिक करून तुम्हाला इथे अकाउंट साइन अप करून इथे सुद्धा रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। त्यानंतर HCL मध्ये आलोत तर ही तुमची ऑफिशियल ऍडव्हर्टाइजमेंट इथं न्यू नोटीस मध्ये दिलेली आहे। त्यानंतर अप्लाय ऑनलाईन या बटनवरती क्लिक करायचं आहे। ही ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन आपण अप्लाय करायचंय। जाहिरातीची लिंक आणि फॉर्म भरायची लिंक दोन्ही इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून देतोय। इथे बघू शकतात पेज इथे रिफ्रेश झालेला आहे।
यावरती यायचंय. त्यानंतर अप्लाय ऑनलाईन यावरती यायचंय. तांत्रिक कारणामुळे वेबसाईट लोड होत नाहीये. तर इथे बघू शकतात की ITI कॅन्डिडेट लॉग इन यावरती आलेलं आहे. इथे न्यू युजर बटनवरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथं तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, त्यानंतर तुमचं आईचं नाव, वडिलांचं नाव, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, ईमेल ID, त्याच्यानंतर अल्टरनेट ईमेल ID, पॅन नंबर, आधार कार्ड नंबर तुम्ही टाकून इथे रजिस्ट्रेशन करून तुम्ही लॉग इन करून सगळा फॉर्म इथे फिलअप करू शकता. तर लवकरात लवकर अप्लाय करायचं. 10वी उत्तीर्ण असलेले सगळे विद्यार्थी आणि ITI उत्तीर्ण असलेले संबंधित ट्रेडमधले सगळे विद्यार्थी इथं ट्रेड अप्रेंटिस पदाला अप्लाय करू शकतात. महत्त्वपूर्ण व्हिडिओ 10वी आणि ITI विद्यार्थ्यांना शेअर करायचा आहे आणि लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.